ब्रो. जाऊ दे काय. शिब्या कुठे गेलं? शिब्या रे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत राईडला करूया माहिती आहे काय, रजत घाडगे आणि काय आपला गोलू मोलू पांडा नेहमीचा शुभेदर आहेत. तर आता इंट्रो तर काल रात्री तुम्ही बघितलं आहे, रात्री 12ला दिलं आहे पूर्णपणे हेल्मेट साफसफाई करण्यासकटचा. आणि हा आहे ना, हा लाईन बघा, हा अजून अर्धा आहे. हे आम्हाला किट मिळालं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ना, गल्फचं स्टॉल आहे. आणि आत्ता अजून 2 मित्र यायला लागलेत, 2 म्हणजे ते डॅकची ती टीम आहे ना, ती यायला लागली. तर बाई गाडीला जरा स्टिकर्स लावून घ्या. आता ब्रिफिंगला घ्यायचं आहे, सगळ्यांनी बोलवलं आहे. ही मित्राची गाडी आहे, क्वालिटी कसली वाटते बघा. कशी वाटते क्वालिटी आहे? अर्जुन हा तर मित्र आहे, अर्जुनची गाडी. आणि माझी गाडी इथंच आहे, पुढंच आहे. माझ्यासोबत आता मी घेऊन आलो आहे कुणाला, हे रजतला घेऊन आलो. सकाळी तुम्ही बघितलं आहे, हे माझं इथं वाहन ब्लॅक परी आणि इकडे रजतची. आता बघायचं काय काय सीन आहेत. सगळ्यांना बोलवलं आहे, लवकरच राईडला सुरुवात येईल अशी आशा आहे आमची, कारण की 1.5 तास झाला आम्ही इथंच बोंबलत आहे. सगळेजण अजून यायल्यात. आणि ही जी टी तर ओळखतच असतात, राजवीरची. चला बघा किती उशीर लागतो अजून, लगेच कळतेश. सगळ्यात पहिलं इंडिया बाईकिंगला थँक्यू म्हणतो की त्यांनी दरवर्षी आपल्यासाठी इथं चाय पकोडा राईड अरेंज करतात. कोल्हापूर सर तर तुमच्या प्लॅनमध्ये नसतं, पण इथल्या रायडर लोकांचा एवढा रिस्पॉन्स असतो IBWला की त्यांना इथं चाय पकोडा राईड अरेंज करावं लागतात.
रजा बरोबर सगळा लाईनअप लागा लागला आता एकाकडे ना. अरे तू मागं का गेलीस? मला वाटलं पुढे थांबला असेल तू. मी तुला पुढे उडकणार होतो. मी तुला पुढे उडकणार होतो बाई. आता माझ्या पुढे गेलास ना. मी स्लो मध्ये आलोय त्यामुळं मला जरा इंजन गरम करायचं होतं. बरं बरं बरं. लाईनअप लागा लागला आता एकाकडे ना. हा तर भाई या 4 गाड्यांची आमची सोय आहे. अप्पाची माझी, अर्जुनची अप्पाची, रजतची अप्पाची, शुभची हिंदुताची आणि दादांची कुठले ते होंडा कुठले क्रिस्टन. हां ते पण दादा आता नवीन आहे. त्यांचा पण नंबर घ्यायचा आहे. हे पण म्हणलं की राईडला वगैरे जातात. विषय काय आहे माझी बॅटरी ड्रेन झाली आता. तर विषय असा आहे की चार्जिंगचं पॉवर बँक आणली आहे रजतनं. फक्त मी चार्जिंगची माझी केबल नाही आणलेली कॅमेऱ्याची. त्यामुळे याला आता बॅटरी सेव्हरला टाकायला पाहिजे जेणेकरून रेकॉर्डिंग आता करणार नाही आहे. डायरेक्ट ट्रॅकवरतीच रेकॉर्ड होणार. आता ट्रॅकवरती जर इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं ना तर ते मला रेकॉर्डिंग करणार. घेतलं आता डायरेक्ट जम्प टू ट्रॅक. सगळ्यांनी आमच्या म्हणजे कन्वो दिसत असेल तुम्हाला गाड्या एकापेक्षा एक टॉप लेवलचे आहेत. आमच्या चौघांच्या 4 गाड्या आम्ही इथं लावल्यात. अर्जुनची, रजतची, माझी, शुभ्याची. एकाकडेनं 4 जणांच्या आमच्या वन साइडेड लागलेल्या आहेत. तर जनता वागे केवढी आहे. कमतरता नाही भाई रायडरची कोल्हापूरमध्ये. सगळ्यांच्या टॉप नॉच गाड्या आहेत एकापेक्षा एक. टायमिंग इव्हेंट तर संपला आमचा. इव्हेंट संपल्या एक जोक झाला. इव्हेंट पूर्ण झाला तर पावसानं हजेरी लावली. दिसते का पावसानं हजेरी लावले. त्यामुळे अवघड डाव झाला आहे. काय एकतर जॅकेट नवीन आहे आणि वॉटरप्रूफ नाही आहेत आमचे. त्याच्या पाणी असं तटलं की नाही आतमध्ये सगळं थंडगार व्हायला लागले. त्यामुळं पावसाचं थांबलेलंच बरं. थांबायची वाट बघणार. हे थांबायचं नाव घेणार नाही वाटायला लागले का तर बराच मोठा आहे. बघा काका सीन एक 5-10 मिनटं थांबायचं मग कलटेश. पावसामध्ये पण हे सगळे आमची जनता. अर्धी निम्मी जी पुढे गेलेली ती पावसामध्ये तटणारच आणि जी इथं होती ती सगळी शेडमध्ये येऊन थांबलेले आहेत आता. चला तर मग हा व्हिडिओ इथंपर्यंतच होता आमचा हा चाय पकोडा राईडवाला इव्हेंट गोवा ट्रिपचा. आता पुढचा व्हिडिओ येणार तो ह्याच्या पुढचा कंटिन्यू होणार. म्हणजे हा चाय पकोडा राईड कंटिन्यू ऑन गोवा. चला शुभम तरी कलटेश. हा अर्जुन आहे. रजत शुभे का तुम्हाला ओळखतेच. चला तर मग बाय बाय. डू सबस्क्राइब एंड लाइक एंड शेयर. बाय. पसंद आया लाइक करो, पसंद नहीं आया तो टेस्ट चेंज करो.